जेव्हा अवनी आणि तिच्या फॅमिली सगळे पावसाळ्याची तयारी करत होते आणि घरावर कवर घालत होते, तेव्हा सोला आत्या बाहेर येते छत्री घेऊन आणि बोलते, अण्णा तुला सांगितलं होतं ना, कोर्टाच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत घरावर तू काही करणार नाही. तुला सांगितलं कोणी, तुला अधिकार कोणी दिला? तेव्हा ती छत्री खाली फेकते आणि तिथून तारा तारा त्यांच्या अंगणामध्ये येते. त्यांनी जो बांबू लावलेला होता तो बांबू हलवायला लागते आणि बोलते, मी हे पाडून टाकणार. तेव्हा अवनी त्यांचा हात धरते आणि बोलते, आत्या आम्हाला पण येते कायदा कानून समजतो, आम्हाला पण येते कोर्टाची भाषा. आम्ही काय घरला काही केलेलं नाही ना, घरीतून घेऊन पळून चाललो. आम्ही फक्त घरावरती कवर टाकलेला आहे. तुम्ही काय आम्हाला एवढे बोलतात, दादागिरी शिकवतात? तेव्हा राजा बोलतो, वा, कालपर्यंत जे बोलत होते की हे घर माझं नाही, हे घर तुमचं आहे, आज डायरेक्ट सोला आत्याला सडेतोड उत्तर. तेव्हा अवनीचा सासरा अण्णा बोलतो, शब्बास सुनबाई, एक नंबर काम केलं तू, मला पण अशी सून पाहिजे होती या सुलाला उत्तर देणारी. तेव्हा सोला आत्या तिथून जाते आणि बोलते, ही पोट्टी अशी कशी बोलली मला? ह्या पोट्टीची हिंमतच कशी झाली? आजपर्यंत हे पोरं काय बोलले नव्हते आणि ह्या पोट्टीमुळं आज सगळे नाचायला लागले आणि तो कसा बोलतो बेवडा, शब्बास. तेव्हा राजा बोलतो, शब्बास अवनी मॅडम, आज खरी तुम्ही सूनबाई ही सून आहे हे दाखवून दिला आणि सुला आत्याला सडेतोड उत्तर दिला आहे. तेव्हा सगळे बोलतात की शब्बास शब्बास. तेव्हा अवनी बोलते, हे तर माझं कर्तव्य आहे आणि इथून पुढे मी सुला आत्याला सडेतोड उत्तर देणारच. बघते तरी सुला आत्याची हिंमत कशी होते माझ्या घराकडे बघण्याची आणि वाईट नजर करण्याची. तेव्हा हे सगळं सुला आत्या ऐकत असेल. सुला आत्या बोलते, बघतेच मी ह्या पोट्टीकडे, ही पोट्टी तर लय शहाणी होऊन राहिली, हिला इथून हाकलून दिल्याशिवाय मी राहणार नाही. यांच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला तर हे घरच लय शहाणं झालं ना, बघतेच तर कसा बाईचा आशीर्वाद मिळतो. तेव्हा अवनी बोलते, मी या घराला बाईचा आशीर्वाद मिळवून देणार, तुम्ही बघा काय करणार.